पैठणी बिलगुण म्हणते मला, पैठणी बिलगुण म्हणते मला, जानकी वनवास हा संपला संपला. पैठणी बिलगुण म्हणते मला, ओ पैठणी बिलगुण म्हणते मला. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पैठणी बिलगुण म्हणते मला, जानकी वनवास हा संपला. पहा, पैठणीचं मोल अगदी अनमोल असतं. पैठणी म्हणजे आपल्या भारताची शान आहे, संस्कृतीची शान आहे अशी ही पैठणी. आणि हो, कित्येक स्त्रिया सण समारंभ असतात तेव्हा अगदी हे पैठणी म्हणजे महावस्त्र आहे आणि हे महावस्त्र नेसतात. मग लग्न समारंभ असेल, अन्य कोणत्याही समारंभात पैठणी स्त्रीलाही खुलूनच दिसते, कारण पैठणीची शानच ही एक निराळी आहे. मग अशीच पैठणी बऱ्याच प्रसंगी आपण जेव्हा धार्मिक समारंभ असतात ना, त्यावेळेलासुद्धा ही पैठणी नेसली जाते आणि ही पैठणी मग अधिक उठावदार दिसतेच. आणि या पैठणीमध्ये स्त्रीचं सौंदर्य हे खुलून अगदी दिसतं. अशी ही पैठणी अगदी जवळची, जीवाभावाची, खूप जवळची. प्रत्येक स्त्रीला वाटतंच आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी एक पैठणी ही असावीच. कपाट अगदी कितीतरी साड्यांनी जरी भरलं असलं तरीसुद्धा एक पैठणी त्या स्त्रीला एक श्रीमंती देऊन जाते. आणि संस्कृतीचं पैठणी म्हणजे हे संस्कृतीचं काय आहे, हस्तकच आहे ना. मग अशीच पैठणी आता उद्या आहे वटपौर्णिमा. या दिवशीही स्त्रिया पैठणी घालतातच. मग ही वटपौर्णिमा जी आहे ती तुमची वटपौर्णिमा अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही साजरी करा. पहा, वटपौर्णिमा म्हणजेच तरी काय हो? वटपौर्णिमा म्हणजे आपण काय करतो, वडाला धागा गुंढाळतो आणि धागा गुंढाळून आपण काय करतो, मागणं मागतो की 7 जन्म हाच पती मिळू दे म्हणून. पण हे जे वडाला धागा आपण गुंढाळतो हे जे शास्त्र आहे ना, तर या शास्त्राच्या पाठीमागं शास्त्रीय कारणसुद्धा आहे आणि ते कारण जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे, हो ना. अगदी नक्कीच. शास्त्र जे आहे, प्रत्येक शास्त्राला शास्त्रीय कारण असतं. पहा, आपले पूर्वज किती हुशार होते. त्यांनी शास्त्र केलं, शास्त्राच्या पाठीमागे त्यांची अंधश्रद्धा नव्हती, तर त्यांचं विज्ञानसुद्धा पाठीमागे त्या लपलं होतं आणि हे आता विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. वडाला जेव्हा आपण फेऱ्या काढतो तेव्हा तो वड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत असतो आणि भरपूर प्रमाणात आपणाला ऑक्सिजन तर मिळतोच. आणि त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं वडाचं झाड, वडाच्या पारंब्या असतील, हे खूप आणि खूप औषधी आहे. याच्यात औषधी गुणधर्म भरलेले आहेत आणि अशा या वडाच्या झाडाचं संरक्षण होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. म्हणजे पहा, आपल्या संस्कृतीमध्ये जे वृक्ष आहेत त्यांनाही देवता मानलेला आहे. वर्षातून एकदा तरी किमान त्या वडाच्या झाडाजवळ जावं, वडाच्या सानिध्यात जावं आणि त्याची पूजा करावी. कारण का, तर पूर्वी स्त्रिया ह्या घरातून कधीच बाहेर पडायच्या नाही. चूल आणि मूल याच्यातच त्या गुरफटलेल्या होत्या आणि म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा केली जाते. हे शास्त्रीय कारण झालं. आणि याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे? सत्यवान सावित्रीनं याच वडाच्या झाडाखाली यमाकडे वरदान मागितलं होतं. ते म्हणजे कोणतं? माझे पतिराज मला परत द्या. यमानं जेव्हा काय केलं, या सावित्रीला वर दिला, पुत्रवती भव. यमानं घाई गडबडीत तो वर दिला होता आणि त्याच्यामुळं तो दिलेला वर होता यमानं दिलेलं म्हणजे. आणि साहजिकच अशा पद्धतीनं यमाला मग काय करावं लागलं, या सत्यवानाचे प्राण सावित्रीकडे परत द्यावे लागले. आणि पुढे मग याने संसार केला आणि मग हिला पुत्रप्राप्ती झाली. पहा,
अशी आहे ही एक धार्मिक कथा. ही जी सावित्री होती, खरंच अगदी सावित्री जी होती तिनं अगदी आपल्या पातिव्रत्याच्या बळावर, स्वतःच्या बळावर तिनं स्वतःच्या पतीचा प्राण परत आणला. अशी ही सती सावित्री. सावित्रीला सती सावित्री असं बोललं जातं. खरंच ही एक अगदी महानच अशी महिला आहे की ती अगदी एक महान होऊन गेली. आणि म्हणूनच तुम्ही जी उद्या वडाची पूजा करणार आहात ती अगदी डोळसपणे पूजा करा. डोळसपणे का म्हणत आहे? कारण कित्येक स्त्रिया आज आणि अजूनही अत्याचार सहन करत आहेत. आणि एवढं असतानाही ते वडाची पूजा करतात आणि काय म्हणतात, पुन्हा पुन्हा तोच अत्याचार मला 7 जन्म दे. तर अत्याचार सहन करण्यापूर्वी आपण त्या अत्याचाराला विरोधसुद्धा करणं गरजेचं आहे. तो अत्याचार थोपवून धरणं हे स्त्रियांच्याच हातात आहे. आपण खेडेगावामध्ये अजूनही दृश्य पाहत आहोत. अजूनही काही स्त्रिया अन्याय सहन करत आहेत. मग हुंडाबळी असेल, असे कितीतरी नानाविध प्रकार आजही घडत आहेत. आणि याला कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य उद्या व्रत करा, उपवास करा. आणि व्रत उपवास करत असताना काहीतरी एक नेमधर्मसुद्धा करा. आणि वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करा. आणि मग पूजा करत असताना याच्यासाठी लागणारं साहित्य कोणकोणतं आहे, पूजेला लागणारं साहित्य जे आहे ते अगदी यथासांग व्यवस्थित घेऊन जा. मग अगरबत्ती असेल, फूल असेल, पानाचा विडा आहे, सूत आहे जो गुंडा असतो तो, बांगड्या असतात, काळे मणीही असतात, हळदी कुंकू आहे, साखर आहे, अक्षत आहे आणि ओटीही भरली जाते. तर अशा पद्धतीनं हे पूजेसाठी सगळं साहित्य लागतं. आणि हे साहित्य घेऊनच मग तुम्ही ते ताट घेऊन पूजेला जा. आणि मग तुमची पैठणी, ती पैठणी अवश्य आणि अवश्य नेसा. कारण पैठणीचा मान हा खूप मोठा असतो, हो ना. तर मग चला, उद्याचा तुमचा सण अगदी छान पद्धतीनं तुम्ही साजरा करा. आणि उपवास करत असताना तुम्हाला त्रास होणार नाही याचीही खबरदारी घ्या. आणि हा उपवास केलेला आहे, उपवास म्हणजे अगदी निरंकार राहायचं असं नाही आहे. तर उपवास म्हणजे या दिवशी फळं खातात आणि कदाचित याचमुळे हा उपवास असेल. इतर वेळेस स्त्रियांना, कारण कुटुंबपूर्वी मोठं असायचं आणि कुठलं एवढं स्त्रियांना खायला मिळत आहे फळं वगैरे. किमान उपवासाच्या निमित्तानं तरी हे फळं खाल्ली जातील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि म्हणून मग फळं खा, ड्रायफ्रूट खा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याचीसुद्धा योग्य पद्धतीनं काळजी घ्या. चला, मग तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. आणि ही तुमची पैठणी जी आहे ना ती अगदी त्यात तुमचं सौंदर्य अगदी खुलून जाऊ दे. आणि हो, तुम्ही जर अशा पद्धतीनं वडाची पूजा पैठणी नेसून केला असाल तर नक्कीच ते फोटोसुद्धा मला सेंड करा. पुढचा जेव्हा मी व्हिडिओचा माझा भाग जो आहे अपलोड करेन त्यावेळेस नक्कीच तुमचा तो फोटो दाखवण्याचा मी प्रयत्न निश्चितच करेन. आणि आपला पुढचा व्हिडिओ आहे तो मग अगदी खास असाच होईल. वटपौर्णिमा स्पेशल असा आपला हा मग व्हिडिओ होईल. प्रत्येक महिलेनं काय करा, मला फोटो टाकण्याचा तुम्ही निश्चितच प्रयत्न करा. चला, मनपूर्वक धन्यवाद. कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा. गुलाबी साडी अण लाली लाल लाल दिसते मी बारीक, माझा फोटो तरी काढ, माझा फोटो तरी काढ. चला, मग फोटोही काढून घ्या उद्या अशा पद्धतीने.